आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई इथं येत्या 20 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे। या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभरातून कोट्यावधी मराठा समाज बांधव मुंबईला रवाना होणार आहेत। त्या दृष्टीनं आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण महाराष्ट्रभरातील सुरू असलेले साखळी उपोषण संपवावीत असं आवाहन केलंय। त्याचबरोबर 20 तारखेला मुंबईला येण्यासाठी जास्तीत जास्त बांधवांनी तयारी करावी असं आवाहन देखील केलंय। त्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणीतल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेलं साखळी उपोषण आज संपवण्यात आलंय। या ठिकाणी आज जोरदार घोषणाबाजी करत या साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली आहे। 20 जानेवारीला परभणी जिल्ह्यातून 2 ते 3 लाख मराठा बांधव हे मुंबईला मोठ्या संख्येने जाणार आहेत। या संदर्भामध्ये आता आम्ही प्रत्येक जण गावागावात जाऊन जनजागृती मोहीम आणि जास्तीत जास्त युवकांना, मराठा बांधवांना मुंबईला कसं न्यायचं यासाठी आम्ही तयारी करणार आहोत। तरुणांमध्ये, मराठा बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह मुंबईला जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातून तरुण हे मुंबईकडे जातील असं मी या ठिकाणी सांगतो। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना व वाहन चालकांना समितीच्या वतीनं मोफत चहा व बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली आहे। या उपक्रमाची सुरुवात माजी सभापती शमशेर वरपुडकर यांच्या हस्ते आज करण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मार्गदर्शक खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतोय। विद्यमान संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी या सर्वांसाठी विविध उपक्रम राबवून कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी सभापती, उपसभापती, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे हा उपक्रम आहे। यासाठी सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजयराव चव्हाण, संचालक संग्राम जामकर, पांडुरंग खिल्लारे, विनोद लोहगावकर, घनश्याम कनके, मुंजाजी जवंजाळ, रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती। याप्रसंगी कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना व वाहन चालकांना शमशेर वरपुडकर यांच्या हस्ते कुपन देऊन चहा व बिस्किटाचे वाटप करण्यात आलं। तसंच या हंगामामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होतीये। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। गंगाखेड तालुक्यातल्या धारखेड पुलावर 2 गटामध्ये हाणामारीची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये तब्बल 7 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळतेय। यातील काही जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। या घटनेचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। आयशर ट्रकमध्ये जनावरं निर्दयीपणे भरून बेकायदा वाहतूक करत असताना भरधाव वेगात व निष्काळजीपणानं वाहन चालवून एका दुचाकीस्वाराला जिंतूर जालना रस्त्यावरील देवगाव फाटा या ठिकाणी धडक देत ट्रक चालक पळून गेल्याची घटना 24 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजच्या सुमारास घडली। या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत। पोलिसांनी 1,40,000 रुपये किमतीची जनावरं तसंच 5 लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण 6,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून संबंधित वाहन चालक व मालक यांच्या विरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री 1:45च्या सुमारास गुन्हा दाखल केलाय। तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला। भेसळयुक्त तेलापासून कायम दूर रहा। आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल। करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, मोहरी, तीळ आदींचे आमच्याकडे 100% शुद्ध तेल मिळेल। तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील। घरपोच सेवा उपलब्ध आहे। पत्ता: सिद्धिविनायक नगर, कारेगाव रोड, परभणी। संपर्क: शशिकांत फुलमटे। मोबाईल क्रमांक 98 23 30 42 95 तर 20 43 16 31 70 20 43 16 31।
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मोबाईल रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनपेठ गंगाखेड इथं केलेल्या कारवाईमध्ये पाकिटमारांना पकडण्यात आला असून तब्बल 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी तालुक्यातल्या मोजे जोडपरळी व राहाटी येथील पूर्णा नदीवरून अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परभणी तहसीलच्या पथकानं घटनास्थळी जात वाळू उपसा करणारे तराफे व अन्य साहित्य आढळून आल्यानंतर ते जाळून नष्ट करण्यात आलंय. तसंच एक वाहन देखील जप्त करण्यात आलंय. नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांनी 2 दिवसांमध्ये वाळू तस्करांवर कारवाईचं सत्र सुरू केलंय. त्यात पूर्णा नदीवरील जोडपरळी राहाटी या ठिकाणी त्यांनी छापे टाकले आहेत. 2 दिवसांमध्ये 13 थर्माकोलची तराफे, टोपले, दोरी, फावडे आदी साहित्य जाळून नष्ट केलं. तर राहाटी नदीवर 2 तराफे जाळण्यात आले. या ठिकाणी एक ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आलाय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठ कर्मचाऱ्यांची 19वी अखिल भारतीय कुलगुरू T20 चषक स्पर्धा 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या दरम्यान नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. 24 डिसेंबर रोजी विद्यापीठाचा संघ रवाना झालाय. कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचारी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या संघाचं कर्णधारपद डॉक्टर धीरज पाथरीकर हे भूषवित आहेत. गुडघेदुखी, मूळव्याध, शुगर, मुतखडा, वात, दमा, ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला? मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा. सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, स्वामी फोटो स्टुडिओ जवळ, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे. मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08. ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये लव यू जिंदगी हे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यानं उपस्थित शिक्षक व पालकांची मनं जिंकली. अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखापरीक्षक अरविंद निर्वळ, तहसीलदार अमित घाडगे, डॉक्टर विकास गायकवाड, शिवसाम सोनटक्के, बाळासाहेब गायकवाड, शीतल सोनटक्के, अश्विनी निर्वळ, गजानन मिटकरी, सरोज मिटकरी, गजानन लोहट, अजय शिराळ, शिवराज सोनटक्के आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अश्वारूढ छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं पूजन, क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाच्या पूजनानं व दीप प्रज्वलनानं करण्यात आली. या वार्षिक स्नेह संमेलनाची थीम सुपरस्टार शाहरुख खानच्या चित्रपटातील विविध गाण्यांवर नृत्य सादरीकरण करून दाखवण्यात आली. कर्नाटकी नृत्य कांताळा यास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी रेल्वे स्थानकासमोर बेघरांना चादर वाटप करण्यात आले. वाढती थंडी लक्षात घेता बेघर असलेल्यांना चादर वाटप करण्यात आले. या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणीच्या बालविद्या मंदिर हायस्कूल इथं मोश्वर शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महात्मा फुले माध्यमिक शाळा नांदेडचा विद्यार्थी वेदांत टोंगाळे यानं उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलाय. त्याला स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 700 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेसाठी त्याला त्याचे वर्गशिक्षक तारू व पालकांचं मार्गदर्शन लाभलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय आयोजन करण्यात येतं. शहरातल्या जनप्रिय कॉलनी इथं सकाळी 11 वाजता वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा परभणीच्या वतीनं भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली. तसंच प्रमुख वक्त्या म्हणून वैशाली तादने, सुनीता पाटील यांची उपस्थिती होती. तर सुनीता साळवे या अध्यक्षस्थानी होत्या. परिषदेला विशेष उपस्थिती म्हणून भास्कर भोजने, मनोज दिकाळजे, सविता सोनटक्के, सुंदरा काळे, मंदाकिनी राठोड, शीला वाघमारे, अर्चना निर्मले, डॉक्टर धर्मराज चव्हाण आदींची उपस्थिती होती. याचवेळी येथील शाखा स्थापनेच्या नामफलकाचं अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. जिंतूर शहरातील भुजंगवाडी इथं अल हयात दवाखान्याचं उद्घाटन माजी आमदार विजय भांबळे, डॉक्टर गणपत वाघमारे, डॉक्टर सानप, डॉक्टर पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. शहरातील आठवडी बाजार रस्त्यावरील भुजंगवाडी इथं डॉक्टर शेख आतिक, डॉक्टर आयशा अफरीन यांचं अल हयात दवाखान्याचं उद्घाटन 24 डिसेंबर रोजी करण्यात आलं.
यावेळी मौलाना जलील अहमद मिल्ली, डॉक्टर गणपत वाघमारे, डॉक्टर शिवप्रसाद सानप, डॉक्टर इरफान खान, डॉक्टर सुनील गांजरे, डॉक्टर जुनेद, गजानन दरगड, डॉक्टर नारायण नागरे, विजय चोरडिया, शेख शकील, मंचक देशमुख, ज्ञानेश्वर रोकडे, सचिन रायपत्रीवार आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज गंगाखेड इथं विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, सुनील ठाकूर, रवी जोशी, नंदकिशोर बोलेरो, प्रशांत फड, विनोद शिंदे, भास्कर भिसे, संदीप सानप, धोंडीबा जाधव, भास्कर भेंडेकर आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती परभणीतल्या मराठवाडा हायस्कूल शिवाजीनगर इथं साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी उमेश शेळके, डॉक्टर मनोज परवाल, दिनेश नरवाडकर आदींसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजता परभणीतल्या सिंचन नगरातील तुळजाभवानी मंदिर परिसरातील मैदानावर जाहीर बैठक आयोजित करण्यात आली. आगामी नियोजनात जानेवारी महिन्यात होणाऱ्या गडकोट मोहीम संदर्भात सदरील बैठकीचं आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीनं करण्यात आलं आहे. गडकोट मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी श्री भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या तरुण धारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पालम तालुका शाखेच्या वतीनं स्वर्गीय इंदिरा गांधी अस्थिव्यंग निवासी विद्यालय पालम इथं दिव्यांग विद्यार्थ्यांना चादरी व फळांचं वाटप जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्यांबिरे, भगवान येवले, माधव केसरे, विलास कांबळे, भास्कर वावळे, माधव हत्यांबिरे, अविनाश सोनकांबळे, पप्पू हत्यांबिरे, मुख्याध्यापक BD देशमुख, राहुल सराफ, संजय भगत, काराम मुंगे, रणजित हत्यांबिरे, संजाजी जाधव आदींच्या उपस्थित करण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.